नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मला ठाऊक आहे की आज व्हिडिओ थोडा उशिरा झालेला आहे. ठीक आहे, पण त्याच्या मागे एक कारण आहे. कारण हे सगळे न्यूज आर्टिकल मी रेफर करत होतो, व्हेरीफाय करत होतो. ठीक आहे, त्यानंतर या सगळ्या डेट्स वगैरे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि काल रात्री 11 वाजले होते कॉलेजहून मला रिटर्न यायला, कारण प्रत्येक कॉलेजचे व्हिजिट्स वगैरे स्टार्ट केलेले आहेत. कारण खूप सारे चेंजेस झाले आहेत कॉलेजेसमध्ये, नवीन ब्रांचेस पण इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न चालू आहे. ठीक आहे, म्हणून त्याविषयी सगळी इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी थोडा लेट होतोय गोष्टींसाठी, पण प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ येईल या गोष्टीचं मी तुम्हाला प्रॉमिस करतो. ठीक आहे, चला आज बघूया आपण कॅप राऊंडच्या शेड्यूल बद्दल. कारण खूप पॅरेंट्स तणावात आहेत की रिझल्ट केव्हा लागेल, कॅप राऊंड केव्हा होईल, आमचं ऑप्शन फॉर्म केव्हा भरायचं, आम्हाला कॉलेज केव्हा भेटेल, सगळे डाऊट्स आज क्लिअर होतील. ठीक आहे, चला लास्ट व्हिडिओचा विनर दिग्विजय सोनार होता, त्याला 1500 रुपीज अमेझॉन व्हाउचर गेलंय. प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो, म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. फक्त लाल बटन दाबायचंय बाळांनो, आणि खूप सारी मेहनत चालू आहे, त्याचं पण एक रिवॉर्ड म्हणून तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. कॅप राऊंड्स काउन्सिलिंगशी रिगार्डिंग सगळ्या अपडेट तुमच्या सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतात, म्हणून लगेच जॉईन करा. आता बोलूया आपण पूर्ण अपडेट्स बद्दल. पहिली गोष्ट बघा, आता डायरेक्ट तुमचा रिझल्ट येणार नाही. ठीक आहे, रिझल्ट तुमचा डिले झालेला आहे. आन्सर की आता सगळ्यात पहिले तर तुमची आन्सर की आलेली आहे. आन्सर की केव्हा आली बाळांनो? तुमची अराउंड 24 मेला आन्सर की आली है ना. तुमची 24 मेला तुमची आन्सर की आलेली. आता आन्सर की आल्यानंतर तुमचे आता बोनस मार्क्स येणार आहेत बाळांनो, है ना. कारण चुकले होते प्रश्न, भरपूर चुकलेले होते. अराउंड 47-48 मार्काचे प्रश्न चुकले होते. 28 प्रश्न तुमचे 44 मार्क कॉन्ट्रीब्युट करत होते. तर ही आता रिवाइज आन्सर की येणार आहे. आता रिवाइज आन्सर की केव्हा येईल? लास्ट इयरला तुम्ही चेक करू शकतात गुगलवरती, पण 30 मेला आलेली होती रिवाइज आन्सर की. आता 30 मे तर गेला काल, है ना. आज 31 मेला व्हिडिओ शूट करतो, अजूनपर्यंत आन्सर की आली नाही. एक्सपेक्ट करतोय 5 जूनच्या आधी तुमची रिवाइज आन्सर की यायला हवी. रिवाइज आन्सर की लास्ट इयर 30 मेला आली होती, त्यानंतर तुमचा 16 जूनला निकाल लागला तुमचा. तरी आज न्यूज सोर्सेस मी जेवढे चेक केले सगळे म्हणताय तुमचा 12 जूनला निकाल लागणार आहे. ठीक आहे, जर आन्सर की 5 जूनच्या आत आली तेव्हाच तुमचा निकाल 12 जूनच्या आत लागेल. आन्सर की म्हणजे रिवाइज्ड आन्सर की. आन्सर की एकदा ऑलरेडी आलेली आहे. ठीक आहे, रिवाइज आन्सर की ज्याच्यात चुकलेले प्रश्न होते. रिवाइज आन्सर की मध्ये 2 गोष्टी असतात, फुल मार्क्स किंवा आन्सर करेक्टेड बाय सीईटी सेल, है ना. याच्याविषयी मी काल डिटेलमध्ये बोललेलो आहे तुम्हाला, है ना. त्याविषयी तुम्हाला बोनस मार्क्स वगैरे भेटतील, पण ते केव्हा 5 जूनच्या आत जर आली तरच तुमचा रिझल्ट 12 जून पर्यंत लागेल, नाही तर रिझल्ट परत तुमचा डिले होईल. गोष्ट समजते. आता रिझल्ट नंतर कॅप राऊंडचं शेड्यूल बघूया, केव्हा केव्हा तुमचं काय काय कोणते कोणते राऊंड्स होणार आहेत. एक गोष्ट लक्षाची गोष्ट बाळांनो, पर्सनल काउन्सिलिंग मध्ये आत्ताच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. बॅच मध्ये खूप लिमिटेड सीट्स उरलेले आहेत, लवकरात लवकर एनरोल करा. ठीक आहे, खूप आधीच रजिस्ट्रेशन क्लोज करणार होतो, पण खूप साऱ्या पालकांच्या रिक्वेस्ट आल्या, त्यामुळे रजिस्ट्रेशन ऑन आहे. ठीक आहे, अजून पण काही दिवस ऑन राहील, पण लवकरात लवकर एनरोल करा. ठीक आहे, हे सगळे फीचर्स तुम्ही बघू शकतात. आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला पूर्ण सपोर्ट दिला जातो. ठीक आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड सगळ्या ठिकाणी. ठीक आहे, तुमचे पर्सेंटाईल नुसार, कॅटेगरीनुसार तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये जायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये जायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट काउन्सिलर समजतील. त्यानुसार तुमची प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठे तुमचा नंबर लागू शकतो, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनवली जाईल आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला कॅप राऊंड मध्ये सबमिट करायची. मी गॅरंटी देतो पहिल्याच राऊंडला तुमचे सिलेक्शनचे चान्सेस खूप वाढून जातात. ठीक आहे, लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी मार्क्स होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय त्या मार्क्सच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप जास्त मार्क्स होते, परंतु ते आज पण थर्ड लेवल कॉलेजेसमध्ये का कॉलेज लिस्ट मनमर्जीने बनवायला गेले. ती चूक तुम्ही नका करू. ठीक आहे, चांगले पर्सेंटाईल येऊ, बॅड पर्सेंटाईल येऊ, चांगले मार्क्स आले असतील, बॅड मार्क्स आले असतील, काउन्सिलिंग मध्ये नक्कीच एनरोल करा. कॉलेज लिस्ट नक्कीच व्यवस्थित बनवून घ्या काउन्सिलर कडून, कारण तो हा तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे. 100% मी गॅरंटी देतो, कॉलेज लिस्ट जर व्यवस्थित राहिली तर कॉलेज चांगलं भेटतं. ठीक आहे, तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर पण अलॉट केले जातील, ते तुमच्या सोबत नेहमी 4 महिने असतील. तुम्हाला काही डाऊट असले तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, ते तुम्हाला तुमच्या पूर्ण इन्क्वायरीज क्लिअर करतील. ठीक आहे, सीओपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीसोमॅट, सांगवी, थाडोमल हे आपले टॉप टार्गेट कॉलेजेस असतात. ठीक आहे, असेच फार्मसीचे पण झाले. ठीक आहे, तर नक्कीच एनरोल करा, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, इथं एक पण चूक तुम्हाला खूप महाग पडू शकते, कारण तुमचे 4 वर्ष डिपेंडेंट आहेत त्यात एक मिस्टेक वरती. ठीक आहे, तुमचे 4 वर्ष ते प्लेसमेंट वरती डिपेंड आहेत आणि ते प्लेसमेंट तुमचं आयुष्य ठरवते. म्हणून इथं चूक नका करू. तुमच्या आई वडिलांचे पैसे वाचवा, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घ्या काउन्सिलर कडून. ठीक आहे, चला आता काय होईल, तुमचा रिझल्ट आला. आता आपण कुठपर्यंत बघितलं, आन्सर की नंतर काय येणार आहे बाळांनो, तुमची रिवाइज आन्सर की, त्याच्यामध्ये तुमचे बोनस मार्क्स येतील आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट येईल. आता रिझल्टमध्ये एकच गोष्ट मेन्शन असेल, फक्त तुमचे पर्सेंटाईल. काय मेन्शन असेल? फक्त तुमचे पर्सेंटाईल. आता बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता रिझल्ट नंतर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप स्टार्ट होईल. ठीक आहे, कॅप राऊंड साठी ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही अप्लाय करताय, सीईटीला सांगताय की आम्ही कॅप राऊंड मध्ये इच्छित
आमची इच्छा आहे, आम्ही ऍप्लिकेशन देतोय तुम्हाला, ठीक आहे. तर त्याला म्हणतात आपण ऍप्लिकेशन फॉर्म. ऍप्लिकेशन फॉर्म तुमचा अराउंड बाळांनो 12 जूनला जर तुमचा निकाल लागतोय तर तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म रिलीज होईल अराउंड 20 जूनला. क्लिअर आहे? 20 जूनला 8 दिवस कमीत कमी लागतात तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म रिलीज व्हायला, ठीक आहे. ऍप्लिकेशन फॉर्म रिलीज होणं म्हणजे तिथं कॉलेजेस टाकणं होतं का? नाही, ही गोष्ट समजा तुम्ही. त्यानंतर 20 जून नंतर तुमचं स्क्रुटिनी होईल बाळांनो, ठीक आहे. स्क्रुटिनी म्हणजे एक व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जे तुम्ही डॉक्युमेंट्स टाकले ते तुम्हाला व्हेरीफाय करावे लागतील आणि ते व्हेरिफिकेशनसाठी जी डेट येईल बाळांनो ती तुमची अराउंड 25 जुलै ते तुमचं 5 जुलैपर्यंत करावं लागेल. 25 जून ते 5 जुलै, 25 जून ते 5 जुलैपर्यंत. गोष्ट समजते? त्याच जागेवर त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. आता इथं सगळे डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरीफाय करावे लागतील. डोमिसाईल वगैरे जेवढे पण डॉक्युमेंट्स आहेत तुमचे सगळे व्हेरिफिकेशन होईल. ऑफलाईन व्हेरिफिकेशन मी प्रिफर करतो म्हणून ऑफलाईन तुम्ही जाऊन नियरेस्ट कॉलेजमध्ये व्हेरीफाय करू शकतात. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची येणार आहे बाळांनो. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काय असते? तुमची रँक. काय असते तुमची? रँक तुम्हाला माहित पडते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये. ती रँक केव्हा येईल बाळांनो तुमची? ती अराउंड येईल तुमची 10 जुलैला. अजूनपर्यंत तुमची कॉलेज लिस्टचा काहीच संबंध नाहीये, अजूनपर्यंत तुम्हाला अपलोड नाही करायची. त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल. फायनल मेरिट लिस्ट केव्हा येते तुमची? 15 जुलैला. 5 दिवस अजून घेईल ते करेक्शन्स करायला, कारण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर तुम्ही कंप्लेंट टाकणार, ग्रीव्हन्सेस टाकणार की आमची ही रँक तर आमची कमी आली आहे किंवा हे आमची कॅटेगरी चुकीची आहे, आमचं डेट ऑफ बर्थ चुकीचं आहे. ते तुम्ही परत ग्रीव्हन्सेस टाकणार, त्याच्यात परत तुमचं करेक्शन होईल, फायनल मेरिट लिस्ट बनेल. त्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म. दिस इज इम्पॉर्टंट स्टेप. कॉलेज लिस्ट ज्याच्यावर तुमचं पूर्ण फ्युचर डिपेंड आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑप्शन फॉर्म फिलिंग तुम्हाला ऍपमध्ये, आमच्या ऍपमध्ये व्हिडिओ पण येईल की कसं काय ऑप्शन फॉर्म भरायचा असतो, ठीक आहे. त्यानंतर कॉलेज लिस्ट जे काउन्सिलर देतील तीच तुम्हाला ऍज इट इज पेस्ट करायची, काही चेंजेस नाही करायचे, ठीक आहे. भले टॉपला तुम्ही तुमच्या ड्रीम कॉलेजेस टाकून द्या, पण जे मेन कॉलेजेस असतात ते काउन्सिलरने जी दिली ती टाका, ठीक आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग तुमची स्टार्ट होईल बाळांनो अराउंड 25 जुलै. 25 जुलैला तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होईल. गोष्ट समजते? ठीक आहे. आता ऑप्शन फॉर्म फिलिंग किती दिवस चालतं बाळांनो? लास्ट इयरला 11 जुलैपर्यंत ऑप्शन फॉर्म फिलिंग चाललं होतं. यावेळी पण आपण तेवढं कन्सिडर करू शकतो. 11 जुलैपर्यंत ऑप्शन फॉर्म फिलिंग. तुमचे ऑप्शन फॉर्म फिलिंग झाल्यानंतर सीट अलॉटमेंट होईल तुमचं 12 ऑगस्टला. ऑप्शन फॉर्म फिलिंग नंतर लगेच तुमचं सीट अलॉटमेंट होतं. 11 ऑगस्ट पर्यंत ऑप्शन फॉर्म फिलिंग चाललं होतं. सॉरी, मी चुकीचं बोललो का आधी? 25 जुलैपर्यंत तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होईल, ते 11 ऑगस्ट पर्यंत चालेल आणि 12 ऑगस्टला तुमचा कॅप राऊंड 1 लागेल. तुम्हाला समजेल की हे कॉलेज मला लागलं. आता नेक्स्ट प्रश्न तुमच्या डोक्यात येईल की मी याला फ्रीज करू, फ्लोट करू का ऑटो फ्रीज झालंय? ऑटो फ्रीज म्हणजे जर तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये तुम्ही 50 कॉलेजेस टाकले, 50 कॉलेजेस टाकले, पहिल्याच नंबरचं कॉलेज जर भेटून गेलं तुम्हाला मॅचिंग करताना, पर्सेंटाईल मॅचिंग करताना, ते ऑटोमॅटिक ऑटो फ्रीज होऊन जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करता येत. गोष्ट समजते? 2 ऑप्शन तुमच्या पुढे उरतात. मग आता ही ऑटो फ्रीज तर एक एक्सेप्शनल केस आहे, कारण आम्ही पहिले 5-6 कॉलेजेस सीओपी, व्हीजीटी, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केजेस मी असे टाकून देतो, जे म्हणजे 30% वाल्याला पण टाकून देतो, कारण ते म्हणजे ते लागत नाही, आम्हालाही माहिती आहे, पण ते टाकून ठेवावे लागतात ड्रीम कॉलेजसाठी, है ना. नंतरची जी लिस्ट असते ती इम्पॉर्टंट असते, है ना. त्याच्यामध्ये फ्रीज आणि फ्लोट 2 गोष्टी असतात. फ्रीज आणि फ्लोट. फ्रीज करणं म्हणजे तुम्हाला हे कॉलेज पाहिजे आणि मी बुक करतोय, मला नाही काही घेणं देणं, मला 5-6 नंबरचं कॉलेज लागलंय ना, मी बुक करून घेतोय, मला आता पुढे नाही खेळायचं. फ्लोट म्हणजे काय असतो? 1000 रुपये मी पे करतोय, 1000 रुपये देईल मी तुम्हाला, 1000 रुपये घ्या आणि मला ही सीट माझ्यासाठी रिझर्व ठेवा, मी दुसऱ्या सीटमध्ये जातोय, दुसऱ्या राऊंडमध्ये जातोय, कॅप 2 मध्ये जातोय मी. याच्यासाठी तुम्हाला थोडी फी तुम्हाला सीईटीसीएलला पे करावी लागते. त्यानंतर तुम्ही फ्लोट करून दुसऱ्या लिस्टमध्ये जाऊ शकतात. तुमचं पहिलं कॉलेज तुमच्या खिशात आहे, ही सगळ्यात सेफेस्ट ऑप्शन असतं माझ्या परीने, है ना. त्यानंतर वॅकंट सीट्स. आता भरपूर विद्यार्थी फ्रीज पण करतात, कारण ज्याला सपोज 99% आलं आणि त्याला व्हीजीटीआय भेटलं, तो काय म्हणेल, जाऊ दे ना, मला काय झंझटमध्ये पडायचं नाही, व्हीजीटीआय करतोय ना मी बुक. ते त्यांच्यासाठी असतं. पण जे आपले सर्वसाधारण विद्यार्थी आहेत 95, 96, 85, 86, 75, 76 वाले, त्यांना आपल्याला फ्लोटच मी सजेस्ट करतो नेहमी. वॅकंट सीट. त्यानंतर तुमचं काय येईल? फ्रीज फ्लोट झाल्यानंतर वॅकंट सीट, की एवढ्या जागा शिल्लक आहेत, विद्यार्थ्यांनी फ्रीज नाही केलं, त्यांना कॉलेज आम्ही अलॉट केलं होतं, पण ते म्हणताय आम्हाला नंतरच करायचंय, आम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जायचंय, म्हणून ते आम्ही ते वॅकंट करतोय तेवढी सीट, है ना. किंवा एक पर्सेंटेज असतं तेवढं की तेवढी वॅकन्सी ठेवतात ते राऊंड 2 मध्ये. ती राऊंड 2 ची जी वॅकन्सी असतं त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म एडिट करायचा, एडिट करू शकतात. मी नाही सजेस्ट करत की कॉलेज लिस्ट परत टाका, नाही, पहिलीच कॉलेज लिस्ट तुमची चालू द्या, कारण
ऑटोमॅटिक ते खालचे कॉलेजेस चेक करायला लागून जातात, है ना. याच्यावरती एक डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी तुम्हाला. तर तुमचा फ्रीज फ्लोट तुमचा केव्हा येईल, जेव्हा तुमचं सीट 1चं अलॉटमेंट होतं लगेच दुसऱ्याच दिवशी तुमचा फ्रीज फ्लोट येऊन लागतो, म्हणजे तुम्ही 13 ऑगस्ट कन्सिडर करा. वॅकंट सीट्स आता 13 ऑगस्ट नंतर तुमचे कॉलेजेस स्टार्ट होणं सुरू होऊन जातं. जेव्हा तुमचे कॉलेजेस स्टार्ट होऊन जातात त्यानंतर पण राऊंड चालू असतात बाळांनो, 1 महिना, है ना. कारण कॉलेजचा 1 महिना पहिले काही शिकवत नाही, ओरिएंटेशन वगैरे त्याच गोष्टी असतात, म्हणून तुमचे 1 महिना राऊंड चालू असतात. आता इथं तुमचे कॉलेजेस सुरू होऊन जाणार आहेत. त्यानंतर ऑप्शन फॉर्म एडिट करू शकता तुम्ही जर तुम्हाला करायचं असतं. सीट 2चं अलॉटमेंट तुम्ही कन्सिडर करू शकता. जर सीट 1चं 12 जुलैला लागलंय तर 20 ऑगस्टला तुमचं सीट 2 कॅप राऊंड 2चं अलॉटमेंट लागेल. त्यानंतर परत तुम्ही फ्रीज फ्लोट करा, है ना. त्यानंतर परत तुम्ही आता कॅप राऊंड 2 नंतर काय करायचंय बाळांनो, तुम्हाला फ्रीज फ्लोट करू शकतात. पण कॅप 3 नंतर तुम्हाला एकच ऑप्शन ठेवायचं आहे, फ्रीज. काय करायचंय तुम्हाला, फ्रीज करायचं. कॅप 3 नंतर तुम्हाला फ्रीजच करायचंय. कारण असं नका समजू की कॅप 3 मध्ये मी फ्रीज नाही करत, मी स्पॉट राऊंड मध्ये मला भेटून जाईल. नाही, कॅप 3 ला तुम्हाला फ्रीज करायचंय, ठीक आहे. त्यानंतर तुमचा मॅनेजमेंट, त्यानंतर तुम्हाला स्पॉट राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येईल, ठीक आहे. स्पॉट आणि मॅनेजमेंट पण पहिले सुरू होऊन जातात, पण मेजरली तुमच्या नंतरच सुरू होतात. मॅनेजमेंट आतापासून सुरू होऊन जातात. मॅनेजमेंट बद्दल जास्त बोलणार नाही मी, तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे, कारण खूप फीज असते. हा, स्पॉट तुमचे मेजरली कॅप 3 नंतर असतात, पण लवकर पण सुरू झाले तर त्यांचे पण नोटिफिकेशन तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये दिले जातील. गोष्ट समजते. इथं हे पूर्ण तुमचं शेड्यूल आहे. आता बघा, ही आता मी याचे प्रूफ्स तुम्हाला दाखवतो. 12 जूनला तुमचा निकाल लागणार आहे, याचं प्रूफ मी तुम्हाला दाखवतो. इथं हिंदुस्तान टाइम्सचं आर्टिकल आहे, तुम्ही बघू शकता. नाहीतर पॅरेंट्स म्हणतील तुम्ही कोणत्या बेसिसवरती सांगितलं, ठीक आहे. चला, आता लो मार्क्स आहेत. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, चांगलं प्लेसमेंट आणि चांगली ब्रांचवालं कॉलेज चूज करा. हे तुम्हाला बेस्ट कॉलेज लिस्टने भेटेल, या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देतो. लो मार्क्स, बेस्ट कॉलेज लिस्ट, बेस्ट कॉलेज गॅरंटेड, ठीक आहे. जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहील, असं नाही म्हणणार मी की 30 मार्क्सला तुमचं सीओईपी लागून जाईल, नाही. पण 30 मार्क्सच्या नुसार जर तुमचे 50 कॉलेजेस लागताय ना, 50 मधल्या टॉप 1ला लागेल, याची मी तुम्हाला खात्री देतो, जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित राहिली तर, ठीक आहे. आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू, योग्य डिसिजन घ्या. काउन्सिलरला विचारा, काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घ्या. बेस्ट काउन्सिलिंग आणि बेस्ट कॉलेज लिस्ट तुमचं फ्युचर डिसाईड करेल, ठीक आहे. नक्कीच एनरोल करा. न्यू टर्न ऍप डाउनलोड करायचे. प्रत्येक विद्यार्थी मला कॉल करतो आणि विचारतो कोणतं ऍप डाउनलोड करू. न्यू टर्न, कारण सगळे कॉल मी अटेंड नाही करू शकत बाळांनो, प्लीज या गोष्टीला समजा, है ना. कॅटेगरीनुसार, पर्सेंटाईलनुसार, ब्रांचनुसार, सिटीनुसार तुमची लिस्ट बनेल, ठीक आहे. जर नक्कीच एनरोल करा. हे एक मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचवणं. आपण पोहोचून राहू. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.